Hi you guys, this is Vaidhi and welcome back to my channel. खाती आहे खूप सारं पाणी साठलं त्यामुळे इतक्या साऱ्या भाकऱ्या एक खुर्चीवर एक फिरायला शिकले. आता एकच होता संपलं. इट्स 4th of June आणि आम्ही उद्या चाललोय तेलंगणाला वापस. 3 वर्ष तर तेलंगणाला जाताना दिसणार तुम्हाला, कारण माझी दिदी आहे मग त्यामुळे आम्ही तिथेच जाणार. उद्या आम्ही तिला भेटायला चाललो. हे गोष्ट आधी सरप्राईज असायला हवं होतं, की मी ठरवलेलं की सरप्राईज द्यायचं दिदीला, की विल जस्ट डायरेक्टली तिच्या रूमच्या डोअरसमोर जाऊन तिला सरप्राईज करायचं. पण मग माझ्या मम्मी पप्पाने ते प्लॅन फेल केलं. दे वर लाईक की तिला ड्युटी ॲडजस्ट करायला कळायला माहिती पाहिजे की आम्ही येतो आहे. वॉज लॉजिकल ऑब्व्हियसली, कारण आम्ही तिथं जाणार आणि तिने ड्युटीवर असणार, तो मेक्स नो सेन्स. तर तिला सांगितलं मग आम्ही आता ऑलरेडी म्हणजे माझ्या डोक्यात इतकं गोष्टी करायच्या आहेत मला. सगळ्यात पहिलं तर मला असं एकदम फुल बॉडी शॉवर घ्यायचं, मला डोकं धुवायचं. माझे जे पुढचे केस थोडंसं केराटिनचे केस गेल्यासारखे होतं ना काइंड ऑफ, त्याला मला ब्लो ड्राय करायचं आहे. आणि अजून मला संध्याकाळी 5:30 काइंड ऑफला आमच्या गाडीचा लॅम्प बदलायला जायचं आहे फुटचे, कारण एक लॅम्प डिम झाला आहे आय गेस. आणि त्यानंतरनं मग मला अजून पॅक करायचं आहे. मम्मी पप्पा आणि आमच्या तिघांचं मी एकटीच पॅक करते, कारण ते लोक नाहीत पॅक करत. मला फक्त सामान देतात आणि ॲडजस्ट कर म्हणतात. त्यात मम्मीचे कपडे थोडे माळ्यावरनं जे स्लीवलेस वगैरे टॉप्स आहेत तिचे ते काढायचे आहेत. ती घालणार आहे का नाही आता माहीत नाही, मी एवढं कष्ट करून काढून. मम्मीचे कपडे इस्त्री मारायचे आहेत मला. अजून मला जेवायचं आणि आय एम सो एक्सायटेड टू मीट माय सिस्टर. दॅट्स इट. ते ना असं फिरायला काइंड ऑफ काही नाही आहे, लाईक इट्स जस्ट अ स्मॉल टाऊन ऑर सिटी काइंड ऑफ. कारण जसं सोलापूर आहे ना तसंच आहे ते, म्हणजे सोलापूरपेक्षा पण ऐकच थोडं कमी डेव्हलप्ड आहे, कारण तिथं मॉल्स वगैरे आहेत की नाही माहीत नाही. माझी दिदी जाऊन आता 2-3 महिने झाल्या, तर तिला पण एवढी काय आयडिया नाही की तिथं काही फिरायला मस्त आहे ऑल. बट तेवढी रेस्टॉरंट्स वगैरे काउंटेड चांगले आहेत त्याची आयडिया तिला आली आहे. मग त्यामुळे आम्ही फक्त तिथं जाऊन टाईम स्पेंड करणार आहे आमच्या चौघांसोबत. जस्ट असं भेटायला काइंड ऑफ चाललो आम्ही, फिरायला वगैरे नाही चाललो आहे. फक्त 2 दिवस भेटणार आहे आम्ही आणि मग बाकीचे 2 दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहेत. सो 4च आउटफिट घे. कम्फर्टेबल आउटफिट्स मला 2 पाहिजेत, कारण मला ड्राईव्ह करायचं आहे. सी लेट्स गो. खाती आणि हे सगळं मेसेज 4:30 आणि माझ्या मम्मीचे अर्धे कपडे ते इस्त्री झालेत, अर्धे अजून करायचे आहेत मला. मी ते इस्त्री करणार आहे. तोपर्यंत मम्मी पप्पा घर आवरून घेणार आहे आणि मग आम्ही गाडीचं लॅम्प ठीक करायला जायचं आहे. लेट्स गो. आम्ही ते कारचं जे लॅम्प नीट करायचं होतं ते करायला चाललो आणि मग ते करून आल्यावर मी बाकीची पॅकिंग करेन. नाव लेट्स गो. त्याच्या समोर ना खूप सारं पाणी साठलं आहे, त्यामुळं आम्हाला असं येऊन बसायला लागतं. ह्या साईडला पाणी, त्यामुळे इकडच्या साईडला येऊन बसून मग शिफ्ट व्हायला लागतं. स्ट्रगल. आमचे पप्पा कसं थांबले. बाहेर निघालं आणि बरेच कामं झालेलं. तिथं मागे तुम्ही बघू शकता इतक्या साऱ्या भाकऱ्या. मला माहीत नाही दिदी कशी खाणार आहे आता. तिथं आंब्याची पेटी आहे मागे. तिथं हापूस आंबा आम्ही घ्यायला गेलो तर 2 पेट्या, पण त्यांनी म्हणले की सीझन संपत आला आहे आणि आंबे खराब होऊन जातील. मग आम्ही विचार केला एकच पेटी थोडेसे कच्चे आंबे घेऊया, म्हणजे ती खाता येईल तिला. कारण रिसेंटली माझ्या पप्पांनी 1 पेटी आंबे घरात आणलेले आणि मी त्याला 4-5 दिवस खाईपर्यंत त्यातले 3 आंबे खराब झालेले. तर मग ते परत तसंच होऊ नये आणि तिथं झालं तर मग आम्ही रिटर्न पण नाही करायला येऊ शकत तिथं तेलंगणावरून. तो मग आणि मी विचार केला की कलिंगड पण घ्यावा, कारण ती म्हणत होती की तिकडचं कलिंगड आपल्या इथल्यासारखं टेस्ट नाही लागत गोड. कलिंगड घ्यायला एक प्रॉब्लेम होता की एकतर गाडीत कुठं ठेवणार, गाडीत ठेवलं तर ते गाडीत उडणार, मग ते खराब होणार. मग आणि वरनं जागा पण नाही आहे. मम्मीने 1 किलो चिवडा बनवला, त्याचं मोठं डब्बा आहे. वरनं आमचं सूटकेस आहे, वरनं अजून एक शेंगा चटणीचा डब्बा आहे. हे सगळे भाकऱ्या आहेत. हे सगळं आम्ही कुठं ठेवणार आहे कसं ठेवणार आहे आता माहीत नाही. हे सगळ्या गोष्टी जवळ कलिंगड नकोच जाऊ दे म्हटलं. आणि आता पप्पा मम्मीचा ड्रेस शिवायला. माझ्या मम्मीला स्लीवलेस ड्रेस घालायला काय प्रॉब्लेम आहे काय माहीत बाहेर गेल्यावर तरी, पण आता स्लीवलेस ड्रेसला ती बाहेर घालून स्लीवलेस ड्रेसला तर ती स्लीव्स बसवायला लावली आम्हाला. तर मग पप्पा तिकडे रोडवरती बसवून घ्यायला गेलेत आणि मला बोर होत आहे यार गाडीत. मी आत्ताच माझा फेस शेव केला आणि आता मी हे वाला मास्क लावणार आहे, चारकोलवाला. लेट्स गो. तर आता आम्हाला माहीत नाही की संडेला आम्ही तिथं राहणार आहे का नाही. हे माणूस यूट्यूबवर टाकणार आहे मी.
काय झालं? परत हे खुर्चीवर एक फिरायचं शिकले, असलं शिकायचं नसते. साइड हट जा मेरे फ्रेम से, जा. काय गं बाळ सगळं दाखवते घरातलं गं. करून तूच ठेवलंयस ना. क्लचर जर घातलेला होती काय तर त्यांना थिसिस लिहायचं असतं ना, मग त्या थिसिसच्या कामामुळं आय गेस तिची लास्ट काय तर सिनॉप्सिस द्यायची डेडलाईन 8 तारखेला आहे. तर मग आता आम्ही आमचं स्टेच 8 तारखेपर्यंत होतं. आम्ही 8 तारखेला रिटर्न येणार होतो, पण आता तिला एक दिवस प्रिपरेशनसाठी मिळावं म्हणून आम्ही 7 तारखेला आता रिटर्न येणार आहे. फक्त एकच दिवस तिच्यासोबत स्पेंड करायला मिळणार, पण आम्ही त्याचं सोनं करू. एनिवेज आता सगळं तयारी झालेली आहे. बाहेर सुटकेस ठेवला आहे. हे इथं फायनल माझं जेवद्याचं सगळं सामान आहे ते ठेवलं आहे. हे मला पण म्हणलं म्हणत असतं. मगाशी मागे म्हणले विचारलेलं ना मी, आता एकच होतं संपलं. शीट मास्क लावू पाहिजे का विचारलेले मगाशीला, तर आता नाटक केली तेव्हा की हॅ हसली माझ्या तोंडावर, ते कारण चारकोलवालं होतं. आणि आता पाहिजे हिला. हा काय ग हे हा कसलं नाटक करते, चक्कर येईल चक्कर येईल, डोकं धरून बसलीये खोटारडी तोंडाची. सगळ्यांना माहिती माझ्या सबस्क्राईब खोटं खोक म्हणलं तर खोकते, तुझी चक्कर खरी नसती, खोटा खोकलणारी. जा जप कर, तुझं जप कर. मला तर नाईट टाइम स्किन केअर रुटीन करायचं आणि मग आम्ही झोपणार आहे, कारण उद्या सकाळी 5 वाजता उठायचं आणि 6ला निघायचं. सो लेट्स गो. 6:45 वाजलेत आणि मी रेडी झाली आहे. मम्मी पप्पा पण रेडी झालेच लागतात. एवढं एक बोलण्यासाठी मी खिडकी उघडली बाहेर. लाइटिंग इज मस्ट. निघायचं आहे आणि माझ्या मम्मी पप्पांनी इथं गायांना बोलवून ठेवलं खायला, आणि मी इथं गाडीत अडकली आहे कारण त्या इथंच आहेत मागे. मी कसं उतरू बाहेर बाईक, आणि इथं माझे पप्पा थांबलेत त्यांना खाऊ घालत. गेट लावून बाहेर. आज सेममध्ये हॉटेलमध्ये आलो जेव्हा आम्ही पप्पा बिदरला गेलतो का आपण, का इथंच चाललेलो नाही, बिदरला गेलतो ना. बिदरला गेलतो तेव्हा आम्ही ह्याच सेम हॉटेलमध्ये आज तिथंच वापस आलो नाश्ता करायला. 11 वाजलेत आणि अजून माझा ॲपल मॅप्स 281 किलोमीटर्स दाखवत आहे. आणि ये मला पण घे ग व्लॉगमध्ये यायचं तुला माझ्या. तर आता 281 किलोमीटर्स जायचं आहे अजून. आम्ही टोलवर थांबलो, चहा पिलो. आता मी ड्रायव्हिंग घेणार आहे थोडा वेळ. पप्पांनी 70 का तर 100 किलोमीटर कव्हर केलं 1 तासात. मेनमध्ये जाशील चुकून वॉशरूमला. मग अशी जात होती बघाशी पेट्रोल पंपवर, बघितलं मी आणि पप्पा. आणि आमचं अरायवल एस्टिमेटेड ते मॅप दाखवत आहे की आमचं अरायवल ते अराउंड 3:34ला दाखवत आहे. वेदर एकदम मस्त झालं, ड्रायव्हिंग करायला पण मज्जा येते कारण एकदम सगळं आभाळ आलेत आणि पाऊस पडलेला आहे, त्यामुळं सगळे ग्रीन 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 झालं. फील्स गुड. इकडं बघ असं कर. तर आम्ही थोडं पुढं आलो नाही की परत आता माझ्या मम्मीला मागे फ्रूट्स दिसलेत. आता फ्रूट्स घ्यायचे मध्य गाडीत. असं करत करत माहित नाही आता मम्मी किती वेळ लावणार आम्हाला पोचायला. ती ना मी पण असं मम्मीसारखीच होते की मतलब एकदम असा टाइमपास मजा मस्ती करत जायचं. पण जेव्हापासून असं ड्राईव्ह करायला लागलं ना तेव्हा रिअलाइज होतं की बाहेर ड्राईव्ह करायला किती कष्ट लागतात. म्हणजे लाईक मी सकाळपासून घेतलेले 2 तास ड्राईव्ह केले मी, आणि माझ्या पायाचं जे मतलब आपला गुडघ्याचं जे जॉईंट असतं ना ते दुखायला लागतं. थोडं दुखायला म्हणजे तर आता लचकल्यासारखं थोडं फील होतं ना, तसं फील होतं कारण कंटिन्यू राईट पाय वर्कमध्ये असतो ना, बायकर कंटिन्यू वर्कमध्ये असतो ना पाय, त्यामुळं. हां मग मी म्हणत होते की मग आता मला रिअलाइज व्हायला की अजून 200-250 किलोमीटर 4 तास लागणार आता मला जायला. आणि पप्पा तसं पण कव्हर केले, माझ्याकडनं जास्त कव्हर होत नाही मी किती पण ट्राय केलं तरी. बट आत्ता तर मी थोडा एक अर्धा पाऊण तास ड्राईव्ह घेणार आहे कारण आता आम्ही जहिराबाद पशी आहेत आय गेस. मग आम्ही इथनं जेव्हा हैदराबादला जातो तेव्हा खूप ट्रॅफिक लागतं आणि तेव्हा ओव्हरटेक वगैरे पटपट करावं लागतं. तेव्हा मग मला देतील का नाही पप्पा माहित नाही, पण प्रोबॅबली तेव्हा पप्पा परत गाडी घेतील आणि मग हैदराबाद थोडंसं बाहेर काढलं ट्रॅफिकमधनं की मग मला वापस देतील. तर मग तसं विचार करतोय आम्ही.
आणि आता जेवायचं पण बघायचं यार परत 12 वाजता. तर मला जेवायला नको वाटायला लागलं कारण लवकरात लवकर मला दीदीकडे जायचं असं व्हायला लागलं. फ्रुट्स मला ना ह्यांनी माझा फोन पण कनेक्ट करू देत नाहीत इथं गाडीत. गाणे त्यांच्या मर्जीचे ते कन्नड गाणे लावतात आणि आता जर त्यांनी बाहेर गेला आणि मी त्यांच्या ॲब्सेन्समध्ये लावली ना गाडी तर मग परत डिसअपॉइंट होऊन जाते. बेड बेड पप्पा मुवमेंट स्पॉइल करायला लागले. दीदी आम्हाला आमच्या रूमवर तिच्या रूमवर सोडून गेली आणि ही कॉलेज बघत बसली तिकडच. आम्ही आता रूमवर तिच्या थांबलोय थोडा वेळ कारण तिला ड्युटी अजून 1 तास आहे आणि मग तिथे ते संपून आल्यावर मग आम्ही हॉटेलवर जाणार जे अजून बुक नाही केलंय. सो आणि आमचे पप्पा झोपायला की कूलर लावून पण काय थंड होईना तर आता इथं पण आमचे पप्पा काय तर करायला चालू केलंय. खडखड खडखड. आणि ही आमची मोहतरमा जी घरात कधी काम करण्याची इथं येऊन सगळं काम करायला लागली. आम्ही लोक इथे ड्राईव्ह केलो 7 वाजल्यापासून आणि म्हणते आम्हाला की पाहुण्यासारखं येऊन बसलात म्हणून. कसं वाटतंय मम्मी काम करून? हा ओय मला म्हणे दीदी आधी कूलर हे थंड का होईना कारण दीदी कूलर इथं ठेवायची. मग मी म्हणलं की मी तिला सांगितलं तिने इथं ठेवून पण बघितली तर म्हणतात ते टेबल काढून तिथं ठेवायचं होतं कूलर. ते तिथं ठेवायला पाहिजे अजून थंड होत्या. अर्धा पाऊण तास झाला आता थंडच होईना. आता नेक्स्ट खिडकीच्या बाहेर ठेवायचं का पप्पा कूलर? हा पप्पा आता हे कूलर डायरेक्ट खिडकीच्या बाहेरच लावायचं का आपल्या घरासारखं? आता माझ्या मम्मीने तिच्या गाडीतनं पर्स आणायला लावली आहे. सारखं कामं करायला लावतात भाईसा जरा बसू देत नाहीत. मला तर एकतर दीदी कधी येते असं व्हायला लागलं. परत एकदा अगं मंद मागं का बसतीस पुढं बस ना. आम्ही ह्या गाडीत चाललो गाईस. ही तुझ्या HODची गाडी आहे ना रे? चालेवर हे आमच्या तिचं कॉलेज रेस्टॉरंट आहे. नाव सुरभी. असे इथे वेगवेगळे थीम्स आहेत. समोर तिकडे स्पायडरमॅन थीम आहे. अजून राजस्थान वगैरे काय 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 होतं. सो इथं पूर्ण असं विलेज वाईब येते. ए दे मम्मी अभ्यास झाला असेल तुझा तर दे. ते हातात घेते प्लेट. हा हिला आमच्यासारखं मांडी घालून नाही बसताय. प्लेट आम्हाला ए दे ना मम्मी. हा ओ पप्पा काय झालं? भूक लागली आहे त्यांना. मांडी घालता आली नाही. मांडी लिमिटेड पाहिजे सगळं लिमिटेड कसं बसले झोप आहे. एक डिस्क्लेमर डायलॉग बनवून ठेवले. सगळे लिमिटेड झोप लिमिटेड काम लिमिटेड खाणं लिमिटेड. त्यांच्याबद्दल काय पण बोलायचं असलं की तेवढं एकच डायलॉग. एकच मग काय त्याच्यावर झोपणं फिक्स शेड्यूल आहे. नो कॉम्प्रोमाइज इन दिस शेड्यूल. हिला हे थीम आवडली म्हणून एवढं मज्जा चाललाय. आवडलंच तर रडत बसली असती इथं आता. फुड आणलंय फुड आणलंय. हॉटेल फक्त व्यवस्थित पाहिजे. चांगलंच आहे ते. सो हॅपी राईट नाउ क्योंकि वी ऑल गेट टुगेदर. दिस इज द रेस्टॉरंट थीम. इट्स हेअर्स बी ऐसे है गाइस. गोदावरी नदी मागे आणि आम्ही इथे हायवेवर थांबून बघतो. ये ना बाहेर. सगळे फुल मला लागलाय. एखाद्या बसायला